आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं प्राध्यापक रामदास जोड यांच्या नेतृत्वाखाली लढत असणाऱ्या आदिनाथ शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचाराच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे त्या पॅनेलचे प्रमुख प्राध्यापक रामदास जोड, मंचावर उपस्थित असणारे स्वाभिमानी पक्षाचे सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजीभाऊ पाटील, स्वाभिमानीच्या युवा आघाडीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अमर कदम, त्याचबरोबर विजय रणदेवे, मंचावर उपस्थित असणारे माजी सरपंच विष्णू इंदवे, दत्ता महाराज, भाऊसाहेब जिंजाडे, सुभाष जिंजाडे, संजय पाटील, दत्तात्रय वाळुंकर, अशोक जाधव, कृष्णा पाटील, बहादूर आढाव, मारुती लाडाने, कल्याण पाटील, हरिभाऊ जिंजाडे, सुभाष शिंदे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे सिद्धेश्वर घुगे, अजित बोरकर, गणेश मंगोडे, रवी गोडगे, सुदर्शन शेळके, सुहास काळे, भीमराव ननवरे, प्रशांत नाईकनवरे, सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या शेतकरी भावांना, या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हा कारखाना पुन्हा नव्या दमानं, नव्या ताकदीनं सुरू करायचा या जिद्दीनं हे आदिनाथ शेतकरी विकास पॅनेल या मैदानामध्ये उतरले आणि हा प्रयोग आपण करू शकतोय हे मागच्या वेळी त्यांनी दाखवलेलं आहे. 87-88 टनाचं ऊसाचं गाळपही करून दाखवलं आणि त्या काळामध्ये मला वाटतं की कुणाचे पैसे बुडवले नाही. जे गाळप झालं त्याचं सगळ्यांचं पूर्ण वाटून जाणार सकट सगळ्यांचे पैसे त्यांनी इकडनं तिकडनं गोळा करून दिलेले आहेत. म्हणजे हा कारखाना ताब्यात आल्यानंतर ताब्यात म्हणजे चालवण्यासाठी काय करू शकतो याची एक चुनूक यापूर्वी दाखवली ते लक्षात घ्या. मी एवढ्या लांबून यायचं कारण का, त्याचं कारण सहकारातले कारखाने सहकारातच राहिले पाहिजेत या मताचा मी माणूस आहे. आणि महाराष्ट्रामध्ये असं एक टोळका आहे की सहकारातले कारखाने खाजगी व्हायला पाहिजे तर ते आपल्या अत्यंत आपल्या मालकीचे व्हायला पाहिजे. हा सगळीच आहे. आज अशी परिस्थिती आहे ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या कुटुंबातल्या कारखान्यांची जर संख्या मोजली तर दररोज 2 लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता त्यांची तयार झाली आहे. हे लक्षात घ्या. दररोज 2 लाख टन ऊस गाळप करण्याची क्षमता त्यांच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्यांची झालेली आहे. त्याला मग गट त्यांच्यातही वेगवेगळं आहे पण त्या सगळ्यांचे एकत्रित केलं तर कधी काळी त्यांचेच असणारे मेहुणे प्राध्यापक एम डी पाटील आमच्या कोल्हापूरचे त्यांनी काय केलं होतं, पूर्व सरकारमध्ये ते सहकार मंत्री होते आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये एकच खाजगी कारखाना होता आमचा कोल्हापूर शुगर मिल. त्याला ते सहन झालं नाही. सगळ्या महाराष्ट्रातले साखर कारखाने सहकारी असताना माझ्या कोल्हापूरमध्ये एकच कारखाना खाजगी कसा, म्हणून त्याने ताकद लावून आंदोलन करून स्वतः सहकारी मंत्री असल्यामुळे तो कारखाना पुन्हा सहकारामध्ये आणला आणि 100% सगळे साखर कारखाने सहकारी केले. कधी 1978 साली. आणि आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 200 कारखाने चालू आहेत. त्यातले 102 कारखाने खाजगी आहेत. 98 कारखाने
सहकारी आहेत त्यातले बरेचसे बंद पडलेले आहेत, नुसतं अजून अवसायात निघाले नाहीत म्हणून सहकारी आहेत, त्याचा तुमचा विचार. प्रत्यक्षामध्ये गाळात चालू असणारे सहकारी साखर कारखाने 30-40च्या वर आता जात नाही, आणि त्यातलेही जवळजवळ 15-20 कारखाने असे आहेत ते सहकारी आहेत पण एका विशिष्ट कुटुंबाच्या मालकीचे. अशीच या महाराष्ट्रातल्या सहकाराच्या सहकारी साखर कारखानदारीची अवस्था झाली. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मागच्या पिढीनं हा कारखाना उभा राहावा म्हणून काय काय केलं नाही. गावोगावी पायाला चिंध्या बनवून शेज गोळा केले. अनेकांनी आपल्या तालुक्यात कारखाना उभा राहिला पाहिजे म्हणून आया बहिणींच्या गळ्यातले दागदागिने घाण ठेवून कारखान्याचे शेअर्स खरेदी केले. आज त्याची अवस्था काय झाली. ज्याच्या ज्याच्या ताब्यामध्ये तो कारखाना गेला त्यांना प्रत्येकाने काही ना काही हाणायचाच प्रयत्न केला, आणि मग बघता बघता आज कारखान्यावर मला वाटतं की 200-250 कोटीच्या वर म्हणजे 265 कोटी रुपये कर्ज झालेला आहे. आता काही लोकांचा डोळा त्या रस्त्याकडेला असणाऱ्या कारखान्याच्या ताब्यातल्या जमिनीवर आहे. म्हणजे त्या जमिनीच्या विक्री प्रकरणात आणि काय हाताला लागतंय काय त्याच्यावर, म्हणून त्यांना संचालक व्हायचं आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, पवारांची कार्यपद्धती अशी असते, मी काय नाव घेऊ घ्यायला कोणाला घाबरत नाही, की एखादा चांगला चाललेला कारखाना विशेषतः त्याची जमीन जर का रस्त्याकडेला असेल, मोक्याच्या ठिकाणी असेल, तर तो कारखाना बंद पडला पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्यापैकी सगळ्या आघाडीवर असतात ते पवार. उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यातला यशवंत सहकारी साखर कारखाना फिरूरचा हा कारखाना पुणे शहराच्या मध्यभागी आहे. कारखान्याची 200-250 एकर जमीन आहे. त्या जमिनीवर पवार साहेबांचा डोळा. कारखान्यावर फारसं कर्ज नव्हतं, पण अनेक प्रयत्न करून काय वाटेल ते करून तो कारखाना बंद पाडला, आणि पहिला म्हटले इथनं उचलून निघूया दुसरीकडे कारखाना, आणि ही जमीन इथं काहीतरी पार्क ब्रेक करूया. त्याला सभासदांनी दाद दिला नाही म्हटल्यानंतर प्रयत्नपूर्वक कारखाना तो बंद पाडला, अवसाया काढला, बेकायदेशीर तो विकायचा प्रयत्न केला. पण आम्ही आडवा आहेच की, आम्ही काय सोडतो ते काय आम्ही बंद पडून करतोय. मग ते कर्ज भरायच्या नावाखाली जमीन विकायला काढलं. जमीन घ्यायला संजय मामा तिथे गेलेले होते. मी मुद्दाम संदर्भ देतो. कोण गेले होते? संजय मामा गेले होते जमीन घ्यायला. लोकांनी तिथलं पळवून लावलेलं आहे. जमीन दिलेली नाही ताब्यात, लिलाव होऊन सुद्धा ती जमीन संजय मामाला ताब्यात घेता आली नाही, कारण तिथले सभासद एवढे जागृत नाही जमणार द्यायच्या मला जमीन म्हटले. कोण या ताबा घ्यायला म्हटलो. आज अखेर त्या जमिनीचा ताबा घेता आलेला नाही. जो माणूस पुणे जिल्ह्यातल्या कारखान्याची जमीन हडप करतो ती काय इथली शिल्लक ठेवू का? सांगा तुम्ही तसं. त्यामुळं तुम्ही सावध राहा. तुमच्याकडे कारखाना चालवण्याची एवढी क्षमता आहे तर तुमचा कारखाना काय विकला? तुमचा कारखाना काय विकला? बरं, त्यांच्या विरोधातलं जे पॅनेल आहे ते कसलंच, त्यांनाही कारखाना विकायचा चांगला अनुभव आहे. मग हा कारखाना विकायचा म्हणून तुम्ही पॅनेल उभा केलाय का? हा कारखाना विकून आपल्या हाताला काय लागतंय काय बघायला म्हणून तुम्ही आलाय काय? या प्रश्नाचं उत्तर सभासदांनी त्यांना विचारलं पाहिजे. नाही विचारलं तर महाराष्ट्रातले अनेक कारखाने जसे विकले गेले तसं नाही गेले. एकदा प्रयत्न केलेला आहे. रोहित बाळ आलं होतं कारखाना ताब्यात घ्यायला, तुम्ही जागृत होता म्हणून गेला बरोबर.
आता येणारच नाही याची गॅरंटी आहे का? कारण दोन्ही पॅनलचे नेते पवारच आहेत आणि स्वार्थ आला की पवारांना बरोबर नातं आठवतंय, स्वार्थ आला याला नातं आठवतंय. त्यामुळे हे पॅनल आलं तरी पवार आहेत, ते पॅनल आलं पवार आहेत. फक्त हे पॅनल आलं तर त्यांना त्या कारखान्याकडे वाकड्या डोळ्यानं बघता येणार नाही हे लक्षात घ्या. आणि हा कारखाना काय झोळझाळाच्या मालकीचा नाही करायचा, हा कारखाना सभासदांचा मालकीचा करायचा आणि सभासद हा कारखाना चालवायला सक्षम आहे हे दाखवून द्यायसाठी करायचं. हा मला मान्य आहे एवढ्या अडचणीत असलेला कारखाना चालवायला सुरुवातीला थोडा त्रास होणार, लगेच काय 3,500 आणि 4,000 भाव घेता येणार नाही मला माहित आहे, कारण त्याचं सगळं अर्थकारण बघायला लागतंय. पण तरी सुद्धा शेजारच्या कारखान्याच्या बरोबरीनं दर देऊन काही काळामध्ये हा कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो त्याचं नियोजन त्यांनी सांगितलं. लगेच काय रात्रीतनं चमत्कार होत नाही मला मान्य आहे, परंतु पूर्वपदावर हा कारखाना चालू शकतो याचं कारण या कारखान्याच्या आजूबाजूला कारखान्याला आवश्यक एवढा ऊस आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. फक्त तो विश्वास संपादन करायला पाहिजे आणि विश्वास संपादन करण्यासाठी त्या क्षमतेचा त्या पात्रतेचा माणूस पाहिजे, तशी माणसं पाहिजे आणि ती माणसं असली तर सभासद निश्चितच विश्वास ठेवतील याची मला खात्री आहे. आणि म्हणून मला वाटतं की आज पावसामुळं सगळा गैरवेळ झाला, नंतर या चौकामध्ये उभा राहायला सुद्धा जागा राहिली नसती मला खात्री आहे. पण मी दुपारी येत असताना तिकडनं बीड जिल्ह्यातूनच इकडे येताना सभासदांचा जरा त्या भागातल्या लोकांचा अंदाज येतच आलो. सगळ्यांच्या मनात हेच आहे की आम्ही कारखाना विकायला काढलेला नाही, आम्ही कारखाना होता असं बोर्ड लावायला काढलेला नाही. आणि मग कारखाना विकला की सभासदाला किंमत शून्य, त्याचे पैसे मिळत नाहीत. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी कारखाने विकले त्या कारखान्याच्या सभासदांना विचारा तुमचे पैसे परत मिळाले नाही मिळत. पण कारखाना चालला तर त्या कारखान्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या पासून, कारखान्यासाठी ऊसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारापासून, ते कारखान्यासाठी ऊस तोडणाऱ्या ऊस तोडणी मजुरापासून, त्या कारखान्याच्या आधारावर एखादा पंक्चर दुकानदार असेल, एखादा पेट्रोल पंप असेल, एखादा ऑइल विक्री करणारा दुकानदार असेल, या सगळ्यांची रोजीरोटी चालते कधी कारखान्याचं चाक फिरलं तर. आणि हे चाक फिरवायचं का नाही फिरवायचं हे हातात आहे सभासदांच्या. सभासदांनी जागरूक होऊन त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अनेकांना हा कारखाना बंद पडलेला पाहिजे. आज जे दोन्ही पॅनेल मध्ये विरोधात असणाऱ्या दोन्ही पॅनेल मध्ये जे नेते आहेत त्यांचा इंटरेस्ट हा कारखाना चालू राहण्यापेक्षा बंद पडण्यामध्ये जास्त आहे. कारण तुम्हाला माहित आहे एक तर कारखाना इकता काहीतरी हाताला लागतोय, जमिनीपासून मोळ्या खेळ्यापर्यंत काहीतरी काही ना काही हाताला लागतंय. नंबर 2, कारखाना बंद पडला तर या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या ऊसाचा आपल्याला फायदा होतो. या सगळ्यांनी आजूबाजूला असणाऱ्या साखर कारखान्यांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ठेवलेली आहे, प्रत्येकाने वाढवून ठेवलेली आहे. आणि तेवढा ऊस त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये नसल्यामुळं मग बाकीचे सगळे सहकारातले कारखाने बंद पाडायचे आणि त्या कारखान्याचा ऊस आपल्या कारखान्याला घेऊन जायचा. म्हणून त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये रस घ्यायचा हीच प्रवृत्ती सगळ्यांची आहे. मग ते
बबनदादा शिंदे असतील, त्यांचे कुटुंबीय असतील किंवा मोहिते पाटील असतील किंवा आणखी कोणी असतील, या सगळ्यांचा हेतू चांगला नाही लक्षात ठेवा. आणि याने हा कारखाना चालू राहावा यासाठी किती प्रामाणिकपणाने प्रयत्न केले हे पहिल्यांदा त्यांना विचाराले ना. आता तुम्ही कारखाना चालवायला निघालाय, आजपर्यंत हा कारखाना चालू राहावा यासाठी किती प्रयत्न केले आणि हा कारखाना बंद पडल्यानंतर इथला ऊस घेऊन जाण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले. कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या ऊसावर या सगळ्या लोकांचा डोळा आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 350 कोटी रुपये खर्च करून उभारलेला पूल. कुठला? उजनीवरचा आहे. बघा, कुणी मागणी केली होती तुमच्याकडे? कुणी एक पूल बांधा, आम्हाला पलीकडे जायचं आहे म्हणून, इंदापूरला जायचं आहे, पूल तेवढा बांधा म्हणून कुणी मागणी केली नव्हती. मागणी न करता 350 कोटी रुपये पुलासाठी मिळतात. पण गेली 15-20 वर्ष तुम्ही बोंबलताय. कुठला येतो कुठला रिटेवाडीचा उपसा सिंचन प्रकल्प करा, त्याला 400 कोटी आम्हाला द्या. तुमच्याकडे बिलकुल सुद्धा बघत नाही. पुलाला 350 कोटी आहेत, ऐका नाही, पुलाला 350 कोटी आहेत, पण उपसा सिंचन प्रकल्पाला 400 कोटी नाही. याच रहस्य काय? याच रहस्य एवढंच की पूल झाला की सगळा ऊस पुणे जिल्ह्यामध्ये जातो. यासाठी पूल आहे, तुमच्यासाठी नव्हे. इथला ऊस सहजगत्या पलीकडे जावा यासाठी पुण्यातल्या या सगळ्या बड्या नेत्यांचे, सगळ्या पॅनेलचे संबंध आहेत त्यांचे. हा, भरणे मामाचा तर आता भरणे मामाच्या भागातलाच माणूस आहे, त्याचाही सहभाग आहे त्याच्यामध्ये. व्यापाऱ्यांना धंदा करायचा आहे, इथल्या धंद्यावर अतिक्रमण करायचं आहे, पण करमाळा तालुक्यावर कोणाचं लक्ष नाही. पण उलट हा उपसा सिंचन प्रकल्प जर आला, राहिलेला अर्धा तालुका जो आज कोरडा आहे, त्याला सुद्धा पाणी नाही, तो हिरवागार झाला तर या तालुक्याची अवस्था कशी होईल याचा विचार करा. ज्यावेळी शिवार हिरवगार होत, त्यावेळी नुसतं शेतकऱ्याचाच फायदा होत नाही, शेतकऱ्यावर अवलंबून असणाऱ्या सगळ्या घटकांचे अर्थव्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल होतो. त्याचं उदाहरण घ्यायचं असेल तर तो तुमच्या सीना नदी ज्यावेळी बारमाही प्रवाहित झाली त्यावेळी माढा तालुक्यामध्ये बदल झाला का नाही? हा, कशामुळे झाला? ज्यावेळी सीना बारमाही प्रवाहित झाली, तिथला अर्थकारण बदलला, तिथला रोजगार वाढला, तिथले उद्योगधंदे वाढले, तिथली पोरं शिकायला लागली, कारण पोराची फी भरण्याची ऐपत बापाची तयार झाली, बागायत जमीन झाल्यामुळं. तसं या करमाळा तालुक्यामध्ये जर का ही उपसा सिंचन योजना झाली तर आज पोट भरण्यासाठी गाव सोडून जाणाऱ्यांची संख्या जी काय वाढत चाललेली आहे ती कमी होईल का नाही? बघा, एखाद्या खेड्याच्या कोरडो भागामध्ये जाऊन जरा सर्वे करा, अनेक गावं तुम्हाला अशी निघतील की त्या गावाची लोकसंख्याच वाढत नाही. लोकसंख्या वाढत नाही याचा अर्थ तिथली माणसं काय पोरं जन्माला घालत नाहीत का? पोरा जन्माला घालतात, पण तिथं ती राहत नाही, गाव सोडून पोटासाठी बाहेर जातात. हे जे विस्थापन आहे, हे विस्थापन थांबवायचं असेल तर पहिल्यांदा आपला तालुका हिरवागार केला पाहिजे. आणि तो हिरवागार करायचा असेल तर झोळ सरांच्या नेतृत्वाखालचं हे पॅनेल आला तर उद्या लोक आंदोलन उभा करता येईल. तुम्हाला एक उदाहरण देतो. 1985 साली नागनाथांना नायकवडेंनी हुतात्मा साखर कारखाना काढला. हुतात्मा साखर कारखाना काढल्यानंतर आमच्यासारखी जी चळवळ करणारी माणसं होती त्यांना एक ऊर्जा प्राप्त झाली, त्याला एक ताकद मिळाली
एक चळवळा माणूस आमच्या पाठीमागे उभा राहिला आणि त्यानंतर नागनाथ अण्णांनी कारखाना उभा केला आणि कारखान्यावर शिस्त लावली आणि नागनाथ अण्णा बाहेर पडले आणि पाणी चळवळ सुरू केली, पाणी परिषदा सुरू केल्या आणि सरकारवर एवढा दबाव आणला शेवटी सरकारला म्हैसाळ आणि टेंबू योजना पूर्ण कराव्या लागल्या. आज संपूर्ण सांगली जिल्हा हिरवागार तुम्हाला जायला दिसतो, तो एका साखर कारखान्यामुळं एक चांगल्या लोकांच्या ताब्यामध्ये एक कारखाना गेल्यामुळे. त्या पद्धतीनं तुमच्या खाजगी साखर कारखान्यांना विकल्यानंतर तुमचं शेअर्स परत मिळवून देणारी माणसं हीच आहेत. मला सांगा की शिवाजी भाऊनी पुढाकार घेतला नसता तर त्या शेअर्सचे पैसे परत मिळाले असते का? हा, त्याच्या आधी पण खाजगी कारखाने काही लोकांनी विकल्यातच की. विजय शुगर विकला का शेअर होल्डरला पैसे? मग यासाठी कोण पाहिजे? चळवळ करणारी माणसं पाहिजे. ती कशाला पाहिजे? आमचं पैसे वसूल करायला. ऊसाचं बिल आणलं, कोण चळवळ करणार? संघटना करणार. उद्या समजा जोडदारांच्या ताब्याचा कारखाना आला, बिल टाकलं, आंदोलन कोण करणार? हीच माणसं करणार आहे, दुसरं कोण येणार नाही. हे लक्षात आज सांगतो मी करता, कारण आम्ही काही शेतकऱ्याच्या बाजूला असतो. असं संजय मामा म्हणतील का हे कारखाना द्या, मुलासाठी मी आंदोलन करतो म्हणतील? नारायणबा म्हणतील? आणि म्हणून या तालुक्यातल्या किंवा या कारखान्याच्या सभासदांना माझी हात जोडून विनंती आहे की ही लढाई शेतकऱ्याच्या अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्याच्या मालकीचा कारखाना राहावा यासाठीची लढाई आहे. कुणीतर जात घेऊन पुढे येईल, कुणीतर धर्म घेऊन पुढे येईल, कुणीतर पैसे घेऊन पुढे येईल, कुणीतर दारू वाजवता येईल, कुणी अजून काही आमिष दाखवता येईल. या सगळ्यांना बळी न पडता जे आपल्याला करायला पाहिजे तेच मी करणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ठाम राहावं लागेल. अर्जुनाला जसा फक्त माशाचा डोळा दिसत होता, मासा सुद्धा दिसत नव्हता, तसा मतदानाला तर जायचं. पहिल्यांदा आळस दाखवून मतदानाला जायचं आणि मतदान करत असताना बाकी कुठल्याही चिन्हाकडे लक्ष द्यायचं नाही, फक्त शिट्टी. तर हे कारखाना वाचणार आहे. फक्त कारखाना वाचला पाहिजे म्हणायचं, कट्ट्यावर बोलायचं आणि योग मतदानाला जातच नाही. नाहीतर असं सहानुभूती या पॅनेलला आहे हो, पण त्यांनी जरा माझ्यावर लईच प्रेशर आणलं म्हणून मी जरा तिकडे मत दिलं. असं करून चालणार नाही. तुम्ही या चळवळी करणाऱ्या लोकांना फसवायला गेला, फसगत तुमची होणार आहे, खड्ड्यात तुम्ही पडणार आहे. लिहून ठेवा पाहिजे तर माझं वाक्य घरात जाऊन. तुम्ही जर का आता नाही तर आम्ही नाही तो कमी नाही, आता जर का तुम्ही हा निर्णय घेतला नाही, पण आता ह्याच्याविषयी वाटोळं व्हायचं काय राहिले तुमचं? हा, तुम्हाला काय करायचं आहे? वाटोळं तर झालेलंच आहे. दुसरा एक नवीन प्रयोग करायचा आहे का? ह्याच्याविषयी अजून काय राहिलंय तुमचं वाटोळं व्हायचं? का अंधुक्षी तरी असे आहे का? नाही, तुमच्या समोर काही पर्याय नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आपल्याला पुढच्या चळवळीला सुद्धा ताकद द्यायची आहे. पाणी परिषदा घेऊन राहिलेला हा जो काय तालुका जर पाण्यापासून वंचित आहे, त्यासाठी काय करावं लागेल हे बघावं लागेल. जर हा कारखाना चालू राहिला, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी तुमचे पै पाहुणे असतील आटपाडी, दिगंजी, तासगाव, कवटेमंकाळ या भागामध्ये चौकशी करा. ते सुद्धा असंच तुमच्यासारखं एकदम कोरडवाहू होते. पण ज्यावेळी म्हैसाळ योजना सुरू झाली, मग कडेगाव, कडेपूर ह्या भागातल्या पाहुण्यांना विचारा, म्हैसाळ योजना सुरू झाल्यानंतर त्या योजनेचं बिल कुणी भरायचं म्हणून आम्ही परत ती योजना बंद पडायला लागली. त्यावेळी तिथल्या कारखान्यांनी पुढाकार घेतला. शेतकऱ्यांना सांगितलं आपण आधीच होरपळलेलो आहे,
आता योजना पूर्ण झालेली आहे. आता जर का आपण बिलं भरली नाहीत, वीज बिलं, तर पुन्हा आणि नुसतं त्या कॅनलकडे बघत बसायची पाळी येईल. तेव्हा आपण प्रत्येक जण फुकट पाणी प्यायच्या पाण्याची अपेक्षा करायला नको. एकरावर काहीतरी ठरवूया, ते पाणी आणूया. कुणी द्राक्ष बागा करा, कुणी डाळिंब लावा, कुणी ऊस लावा, कुणी आणि काय करा. प्रत्येकाला थोडा थोडा ऊस लावा. तुमची जितकी जमीन बागायत होईल त्या ऊसाच्या पैशातनं आम्ही ते पाणी लाईट बिलाला पैसे भरतो. म्हणजे तुमच्या द्राक्षबागेला पाणी मिळेल, तुमच्या डाळिंबीला पाणी मिळेल, तुमच्या भाजीपाल्याला पाणी मिळेल, तुमच्या ऊसाला पाणी मिळेल. आणि त्या तसं केल्यामुळं ते म्हैसाळ योजनेचं बिल भरत आले आणि तो सारा परिसर हिरवागार झाला. आज कधी कोल्हापूर जिल्हा रिकव्हरीमध्ये आघाडीवर होता. आज तो कडेगाव कडेपूर भागातला ऊस माळ रानातला असल्यामुळे निचऱ्याच्या जमिनी असल्यामुळं 13.5% रिकव्हरीचा ऊस ती पिकवायला लागली माणसं. हे लक्षात ठेवा. हे सहकारामुळे होत आहे, सहकाराच्या माध्यमातून हे होत आहे. तसा आपल्याला इमानदारीनं हा कारखाना चालवला, नाहीतर नुसतं 400 कोटी सरकार देईल, उपसा सिंचन काढाल, मागणी ते चालवायचं कसं. त्यासाठी सुद्धा अशा प्रकारे काही शिस्त लावावी लागेल, काही योजना बनवाव्या लागतील. त्यासाठी इमानदारीनं काम करणारी माणसं तिथं असावी लागणार आहेत. आणि ती माणसं मला या ठिकाणी दिसली म्हणून मी एवढ्या लांब या कारखान्याच्या प्रचाराला आलो. तर बंद पडलेल्या कारखान्याच्या प्रचाराला कोण येते का? हा येत. मी यासाठी आलो. काय मी पण असा काय कारखाना ऐकले तर मला एक 10-15 गुंठ तरी मिळेल म्हणून आलोय असं वाटतंय का तुम्हाला? त्या भानगडीतला मी माणूस नाही. असतो तर बराच पैसा मिळवला असता. मी यासाठी आलो की हे लोक काहीतरी चांगला प्रयोग करायला लागलेत, चांगला प्रयत्न करायला लागलेत आणि या प्रयत्नाला माझ्यासारख्या माणसानं साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. या कर्तव्य भावनेतनं इथं आलेलं आहे. लक्षात ठेवा. मला ज्यावेळी सांगितलं गेलं की आम्ही एक पॅनेल उभा केलेला आहे, संघटनेचे लोक सुद्धा माझ्या बरोबर आहेत, त्यावेळी मी एक सुद्धा प्रश्न विचारला नाही कोण कोण उमेदवार आहेत आणि त्यात खरोखरच माझ्या विश्वासातले त्यात उमेदवार आहेत का हे विचारलं सुद्धा नाही. करताय ना तुम्ही चांगलं काहीतरी करा, मी त्याच्या बरोबर आहे हे सांगितलं. कारण मला जाणीव आहे 2014 साली मोठ्या विश्वासानं मी या भागामध्ये मत मागायला आलो होतो संघटनेसाठी. ज्याच्यासाठी मत मागायला आलो होतो तो भामटा निघाला, हा भाग. पण माझ्या शब्दावर विश्वास ठेवून या तालुक्यानं जवळजवळ 14,000 मताचं लीड दिलेलं होतं. याची मला जाणीव आहे. त्या जाणीवेतून त्या कृतज्ञतेतून मी इथं आलेलो आहे. कारण ही माणसं आपल्या शब्दाला जाणली त्यावेळी विश्वास ठेवला या लोकांनी. आणि मग आपण सुद्धा या लोकांचं काहीतरी देणं लागतोय आणि म्हणून यांच्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. या कर्तव्य भावनेतून मी इथं आलेलो आहे आणि मला खात्री आहे की हा कारखाना चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येईल. कारखाना चालवायचा अवघड काय आहे हो? कारखाना चालवायचा असेल चांगल्या पद्धतीनं तर उत्पादन खर्च म्हणजे साखर तयार करायचा उत्पादन खर्च कमी करावा लागेल. त्यासाठी काटकसर करावा लागेल. काटकसर करायचं म्हणजे खरेदीवर नियंत्रण ठेवावं लागेल. खरेदीत कोणाचा कमिशन मिळणार नाही हे बघावं लागेल. त्यानंतर काय करावं लागेल, कर्जाच्या व्याजाचा बोजा थोडा पडणार, बरोबर आहे, तो आपण टाळू शकत नाही, पण तो कमीत कमी व्याजाचं कर्ज कसं उपलब्ध होईल हे बघावं लागेल. त्याच्यानंतर तोडणी वाहतूकचा खर्च कमी कसा करता येईल हे बघावं लागेल. जवळच्या जवळचा ऊस आणला तर तो खर्च नियंत्रणात आणू शकतो. मग रिकव्हरी वाढवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कारण रिकव्हरी वाढली तर मग साखरेचं उत्पादन वाढतं. साखरेचं उत्पादन वाढलं तर उत्पादन खर्चही कमी होतो आणि कारखान्याचं उत्पन्न वाढतं. सुदैवानं कसं का असे ना आपण कोजन आहे कारखान्याला, त्यामुळं वीज तयार झाली तर त्या विजेतनं आपल्याला 4 पैसे उत्पन्न मिळेल. अशा पद्धतीनं कमीत कमी काटकसरीनं कारखाना चालवून हे सगळं नियोजन करता येतं. हे काय अवघड आहे अशातला भाग नाही. लक्षात ठेवा.
मी सुद्धा एक अशी 7-8 गावांची धडक योजना साखर कारखान्याची पाणी पुरवठ्याची बंद पडलेली होती, लिलावात निघत होती. त्यावेळी भूविकास बँक होते, भूविकास बँकेनं लिलावात काढायचं ठरवलं होतं आणि भूविकास बँकेचं कर्ज म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सरळ ते काय सातबाऱ्यावर आपलंच नाव टाकतात आणि मालकाला इतर हक्कात टाकतात. तसं त्या 8 गावातल्या लोकांच्या सातबाऱ्यावर भूविकास बँकेचं नाव होतं आणि मालकाचं नाव इतर हक्कात होतं. 20-22 कोटी रुपये कर्ज होतं. कारखाना आजारी पडलेला होता पंचगंगा. कारखान्याच्या पुढाकारानं ती योजना झाली होती. कारखान्यानं हात वर केलं, शेतकरी कोर्टात गेले, कोर्टानं म्हटलं जमीन तारण दिली, आता तुमची जमीन लिलावात निघणार, माफ होणार नाही. असं करत असताना भूविकास बँकेनं एकतर पहिला ही योजना लिलावात काढायची आणि उरलेलं कर्ज शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बोजा चढवून त्यांच्याकडनं बोजा चढलेलाच आहे, शेतकऱ्याकडनं वसूल करायचं असं ठरवलेलं होतं. मी सगळ्या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली, त्यांना पटवून दिलं की आपल्या सातबाऱ्याचा लिलाव होणार आहे. चुका केल्याचा पण आता सातबारा लिहून देऊन आता काय पर्याय नाही. कायदा आपल्या बाजूने नाही, हायकोर्टानं आपले उलटा निकाल दिलेला आहे. आता एकच पर्याय, वर्गणी काढायचं आणि कर्ज भरायचं आणि ही योजना पुन्हा आपल्याला योजना बंद पडलेली होती पुन्हा चालवायची. लोक म्हणाले की कसं चालवायचं, याच्यामध्ये एवढा भ्रष्टाचार झाला, एवढा भ्रष्टाचार झाला, आता आमचा कुणावर विश्वास राहिलेला नाही. मी त्यांना सांगितलं की माझी या पाणी पुरवठ्याच्या कार्यक्षेत्रामध्ये 1 इंच सुद्धा जमीन नाही, पण तुम्ही जी काय वर्गणी काढाल ती वर्गणी भरून मी तुमच्यामध्ये येतो आणि जोपर्यंत तुमच्या मालकीचं हे होणार नाही तोपर्यंत इथनं जात नाही. फक्त विश्वास ठेवा, एक नवा प्रयोग करूया. नाहीतर कुणीतरी धरणार काय येईल, पैसे भराल आणि ती योजना आपल्या ताब्यात घेईल, तुमचा सातबारा कोरा होणार नाही. मी शेतकऱ्यांनी मान्यता दिली. मी बँकेकडे गेलो, तुमचं कर्ज किती आहे मला माहित नाही, 1 टाइम सेटलमेंट सांगा म्हटलं. आणि मग 1 टाइम सेटलमेंट सांगितलं त्यांनी मला 4.5 कोटी रुपये काहीतरी भरा म्हटले की तुमचं सगळं नील करतो. कारण ते व्याजावर व्याज वाढत गेलेलं होतं, मूळ मुद्दल तेवढी नव्हतीच. मग मी शेतकऱ्याला सांगितलं की प्रत्येकानं 40-40 हजार रुपये वर्गणी द्यायची, मला बुडलं असं समजून द्यायचं. तुमचा सातबारा कोरा करायचा आहे की नाही, तर मला 40 हजार रुपये द्यायचे. अशा पद्धतीनं 2 महिन्यात मी 4.5 कोटी रुपये जमा केले, त्या बँकेला भरले आणि ज्याने मला वर्गणी दिली त्यांना सभासद करून नवीन सहकारी संस्था स्थापन केली. आज ती उत्तम रीतीने चालू आहे, लक्षात ठेवा. काय अवघड अशातला भाग नाही, पण ते इमानदारीनं करावं लागतं आणि ते जर का तुम्ही केलं तर निश्चितच चांगलं फळ त्यातून मिळतं. असाच प्रयोग आपल्याला त्या करमाळा तालुक्यामध्ये करायचा आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या. आणि निवडणुकी दिवशी कुणी काही म्हटलं काही ऐकू नका. तुमचा पाहुणा असून दे, युवाई असून दे, जावई असून दे, कुणाचं काही ऐकू नका. आपल्याला हा कारखाना वाचवायचा आहे म्हणून शिट्टीला मत द्यायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि ते केला तर मी तुम्हाला सांगतो, हा कारखाना चालवण्यासाठी जेव्हा जेव्हा तुम्हाला मदत लागेल त्यावेळी हाक द्या. मध्यान रात्री मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे, एवढंच सांगतो. कोणाच्या तरी ती संस्था ताब्यात देणं ही खूप चुकीचं आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे, काही कोणाच्या व्यक्तीच्या हातात जर ती संस्था खूप दिवस राहिली तर निश्चितच ती संस्था डबगायला गेल्याशिवाय राहणार नाही किंवा गेलेली तुम्हाला दिसलेली तालुक्यामध्ये. त्यामुळे आम्ही जिथं जिथं कुठेही चुकीच्या गोष्टी होत असतील त्या ठिकाणी आम्ही निश्चितच, आम्ही असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा प्राण संघटना असेल, अजून इतर संघटना असतील, आम्ही एकत्र देऊन निश्चितच जिथे जिथे चुकीच्या गोष्टी घडत असतील तिथं आम्ही लढा दिल्याशिवाय राहणार नाही. माझा आजची ही निवडणूक खूप महत्वाची. सगळेजण म्हणतात कारखाना कसं चालवणार. आम्ही कारखाना निवडणूक लढवायचं नियोजन केलंय म्हणजे असं तसं नाही, आम्ही प्लॅनिंग केल्याशिवाय ह्याच्यात उतरलोच नाही. तुम्हाला सांगतो,
सगळेजण म्हणतात फोटो टाकतात माझं ह्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर ओळख आहे, मी त्याला बोललोय, कुठलं काय बोललं नाही, काय नाही, खोटं बोलतायत ते. कारण तुम्हाला माहितीये कुणाची कुणापाशी काय किंमत आहे, तुम्ही फोनवरती ऐकलंच असेल बरेचसे गोष्टी. आणि बोर्ड वरून लावलेला आहे महायुतीचे उमेदवार म्हणून. अहो हे कुठल्या राष्ट्रवादीचे सदस्य नाहीत, शिवसेनेचे नाही, तर कुठल्या भाजपचे बी नाहीत, आणि आम्ही महायुतीचे उमेदवार. तुम्ही महायुतीचे मग राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर तुमची युती कसं काय, तुमचे उमेदवार कसं काय त्याच्यामध्ये? सर 2 मिनिट थांबा, मी बोलतोय एकच शब्द बोलतो. करमाळा तालुक्यामध्ये संजय मामानी अजितदादाचं तिकीट घेतलं नाही, काढल्यावर चिन्ह, आणि तोच माणूस संजय मामा म्हणतो की मला अपक्ष उभं राहायचंय, फक्त सरांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहा. ठीक आहे. ऐका सर, म्हणजे नाकातला एक शब्द आहे. ठीक आहे. म्हणजे सामान्य माणसांच्या काय भावना आहेत हे तुम्ही बघितले असते. म्हणजे राजकारणामध्ये किती खोटं बोलायचं हे उदाहरण मी समोर तुम्हाला दिसलं असेल. आणि समोर जे महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवतात, जिथं रोहित दादा फोटो होता पहिला 5-6 दिवस, तो फोटो काढला गेला आणि पुन्हा इकडल्या त्या माहितीच्या पॅनलच्या पोस्टरवरती त्यांचा फोटो लावला गेला. म्हणजे काय चाललंय तालुक्यामध्ये? आपल्या तालुक्यासारखी जनता एवढी हुशार आहे की समोरच्याचा बरोबर कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. सगळं ओळखून आहे, त्यांनी जे बोललेत ना, अजून बरेच विषय त्यांच्या डोक्यात चालू आहेत, पण आता फक्त मतदान करायची वाट बघतायत सगळेजण. हा कारखाना तुम्हाला सांगतो, आपण जाऊ द्या टीका टिप्पणी बाजूला ठेवू, पण कारखाना कसा चालू करायचा तुम्हाला सांगतो. कारखान्याची 254 एकर जमीन आहे, तिथून हायवे गेलेला आहे. आता हायवेचं काम चालू होणार आहे, त्याचे जमिनीचेच पैसे जवळजवळ 10 ते 15 कोटी रुपये मिळतील. त्या माध्यमातून निधी उभा राहू शकतोय. तुम्हाला सांगतो आतापर्यंत ज्यांनी तिथं सत्ता उपभोगली, जवळजवळ 20 कोटी रुपये कारखान्याला येणे. कुठल्या शेतकऱ्याला ऍडव्हान्स दिलाय, वाहन मालकाला ऍडव्हान्स दिलाय, वाहन मालकाला दिलेला नाही, तो ऍक्च्युअली तो काही त्यांच्या नातेवाईकाला कोणाला तरी पैसे दिले, अशी 20 कोटीची रक्कम कारखान्यालाच येत आहे. आदिनाथ सारखी साईट पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कुठेही नाही. तुम्ही जर बघितलं असेल तर कारखान्याच्या 15 ते 20 किलोमीटर मध्ये जवळजवळ 20 लाख टन ऊस आहे. कारखाना 2,500 टन कॅपॅसिटीचा आहे, चालतो तो 3 ते 3,500 टन प्रमाणे. मग हा कारखाना चालू करण्यासाठी तिथं कोजन आहे, कोजनची ऑलरेडी परवानगी आहे, फक्त त्याचं एक्सपान्शन करणं आवश्यक आहे. तुम्हाला माहित असेल राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकारने 26,000 कोटी सरकारी विभागाला देण्याचं कबूल केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून काही कारखान्याला पैसे मिळताना तुम्हाला दिसतात. मागच्या 10-15 दिवसांमध्ये 9 कारखान्यांना 1100 कोटी दिले. मकाईला सुद्धा 140 कोटी रुपये मंजूर झाले. हे म्हणतात आम्ही पैसे आणू, तुम्ही म्हणायची गरजच नाही, शासन देणारे, फक्त पण तुमची मांडणी योग्य पाहिजे. का आदिनाथला पैसे मिळाले नाहीत आतापर्यंत? मग मकाईच्याही अगोदर आदिनाथ बंद झाला होता. पण लक्षात ठेवा, सरकार कुठलंही आलं तरी तुमची मांडणी योग्य असेल तर सरकारला पैसेच द्यावे लागतात. लक्षात ठेवा, तुमचं जे प्रपोजल असेल ते योग्य असेल तर नक्कीच सरकार त्याला पैसे देते. हे सांगतात की आम्ही कारखाना चालवणार, जे म्हणतात कारखाना चालवणार त्यांनी यापूर्वी कारखाने कसे चालवले ते सर्व तालुक्यात जनतेला माहिती आहे. अजूनही काय काय त्या कारखान्यातल्या गाळप केलेल्या उसाचे पैसे दिलेत की मला माहित नाही, पण आताच भाऊंनी सांगितलं त्या कारखान्याची अजून शेअरची रक्कम मिळाली नाही, त्यांनाच मिळाली नाही. तरी काही लोकांची त्यांनी रक्कम दिलेली, पण त्यासाठी सुद्धा आम्हाला तिथं म्हैसगावला आंदोलन करावं लागेल. मी पण होतो की त्याच्यामध्ये. म्हणजे आम्ही कुणीही असलं तरी तिथं जिथं अन्याय होत असेल, जिथं शेतकऱ्यांचे विषय असतील, आम्ही असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल आणि प्रहार संघटना आणि इतर अजून संघटनेचे लोक तिथं आम्ही लढा देत राहतो. या निवडणुकीमध्ये एकच लक्षात घ्यायचे की बऱ्याच जणांना वाटेल की बाबा कारखाना बंद आहे, कशाला मतदान करायचे, कशाला घराच्या बाहेर पडायचे, उन्हाळ्याचा दिवस आहे. लक्षात ठेवा, आता जसं एक जणांनी सांगितलं की ही कदाचित शेवटची सुद्धा निवडणूक असू शकते.
एकदा जर तो कारखाना 15 वर्षे 25 वर्षे काय भाडे तत्व दिला की पुन्हा तो सहकारी तत्व होईल याची गॅरंटी नाही. महाराष्ट्रात असा एकतरी कारखाना बघितलाय का तुम्ही की जो भाड्याने दिलाय 15 वर्षांनी 10 वर्षांनी तो सहकारी तत्व पुन्हा चालू झाला असा. त्यामुळे हे आपल्या सामान्य शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी काही तिथं घरातलं सोनं बोलून त्यावेळेस शेअर्स भरलेले आहेत. काही काही मी तर कर्ज काढून शेअरची रक्कम भरलेली. मग असा हा आपला हक्काचा कारखाना, शेतकऱ्यांचा कारखाना, चांगली साईट असणारा, जिथं ऊसाची काही कमतरता नाही, पाणी जवळ असताना, जिथं कधीच दुष्काळात सुद्धा ऊस कमी पडणार नाही अशी साईट असताना तो आपण इतरांच्या घशात घालायचं म्हणजे आपली पुढची पिढी तर आपल्याला कधीच माफ करणार नाही. आजही आपण गोविंद बापूचं नाव घेतो, रावसाहेब पाटलांचं नाव घेतो, भाऊंचं नाव घेतो, आपण गिरधरदास देवींचं म्हणजे बाईंचं नाव घेतो की ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे तो कारखाना चालवला. नंतर तो कारखाना नील सुरू झाला. लक्षात ठेवा, कारखाना चांगला होता म्हणूनच मध्ये कारखाना 2 वेळेस त्याच्या कुठल्याही प्रकारचं कर्ज नव्हतं असा नील झाला होता तो कारखाना. पण या राजकीय पुढाऱ्यांच्या अनास्थेमुळे त्या कारखान्यावरती पुन्हा कर्ज झालं आणि तो कर्जामुळे तो थकीत गेला, बंद झाला. त्यामुळं मी त्या कारखान्याचा अभ्यास केलेला आहे. तो कारखाना चालू करण्यासाठी साखर पडेपर्यंतच पैसे लागणार आहेत. आमच्या बरेचशा वक्त्यांनी टीव्ही आपल्या चॅनलला वगैरे मुलाखती दिली. आमच्या इथं सिनियर रायचंद खाडे आहेत, ते म्हणतात आम्ही आमच्या जमिनीत तिथं वेळ पडली तर गाण ठेवू पण तो कारखाना चालूच करून जातो. आणि शेट्टी साहेबांना सुद्धा आम्ही इथं सांगतो, जर शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, आतापर्यंत तुम्ही म्हणणार नाही पण लबाडावरती विश्वास दाखवला, एकदा आमच्यावरती विश्वास दाखवा, आम्ही तुम्हाला सहकारी तत्व तो कारखाना चालवूनच दाखवू. दाखवू का शब्द वापरतोय कारण आम्ही ऑलरेडी चालून मी दाखवलाय. हे ते कारखाने बंद पाडलेले आहेत. ज्यावेळेस तो कारखान्यामध्ये भाडे तत्व द्यायचा काहीतरी करार झाला म्हणतात, पुन्हा तो कोर्टाच्या माध्यमातून सहकारी तत्व झाला. त्यावेळेस तुम्हाला सर्वांना माहितच असेल, आम्ही सुभाषजी शिंदे स्टेजवरती आहेत, त्यांनी सुद्धा काही पैसे दिले, आम्ही काही पैसे दिले, सहकारी आम्ही एकत्र पैसे गोळा केले, तो कारखाना चालू केला. आणि त्यावेळेसची सुद्धा सर्व शेतकऱ्यांची बिलं असतील, वाहनमालकांचे पैसे असतील, त्यावेळेस जेवढं कामगारांनी काम केलं असेल तेवढ्याचे सर्व पैसे आम्ही त्यावेळेस द्यायला लावले. तो चालवला तर खूप चांगल्या प्रकारे, त्याची कॅपॅसिटी जर वाढवली तर निश्चितच तो कारखाना चालणार. तुम्हाला सांगतोय कारखान्याची जमीन एवढी आहे, कारखान्याला भरपूर झाली 100 एकर जमीन. उरलेल्या 150 एकरामध्ये तिथं आपण MIDC करू शकतोय. आज तुमच्या इथं मांगी, आपल्या इथं मांगी तर MIDC होऊन 30-35 वर्ष झाली. फक्त पाण्यामुळे ती सर्व MIDC चालूच नाही झाली. नुसतं तिथं रस्त्यासाठी खर्च करतायत, कंपाऊंड साठी खर्च करतायत, पण पाण्यासाठी खर्च करत नाहीये. जमिनीचे रेट जास्त आहेत, त्यामुळे कोणी तिथं कंपनी कुठली जमीन घ्यायला येत नाही. आदिनाथ कारखान्याची साईट जवळची हायवेवरती आहे, तिथून जेऊरचं रेल्वे स्टेशन जवळ आहे. तिथं पाण्याची उजनीचं पाणी 3-4 किलोमीटर वरतीच आहे. मग तेच जर 150 एकर जमीन तुम्ही एक औद्योगिक वसाहत करून त्यातले प्लॉट जर तालुक्यातल्याच तरुणांना स्टार्टअप योजनेखाली जर आपण दिले तर आपल्याच तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल, काही लोकांना रोजगार मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्या हायवे मध्ये जमीन गेल्यानंतर हायवे आपला जवळ 1 ते 1.5 किलोमीटर आपल्या कारखान्याच्या समोरून जातोय. त्या हायवेच्या जर जमिनी आपण 200, 250, 500 स्क्वेअर फुटाचे प्लॉट पाडून जर आपण भाड्याने दिले तरुणांना, तर त्या ठिकाणी तरुणांना वेगवेगळे व्यवसाय चालू करता येतील. पण ही सकारात्मकता आपण त्या ठिकाणी आणली पाहिजे. नुसतं त्यांनी तो कारखाना विकला, ह्यांनी बंद पाडला, ह्याच्यातच ही चर्चा चालू आहे. ह्याच्यात चर्चा झाली पाहिजे कारखाना चालू कसं करणार, त्या कारखान्याला आर्थिक सक्षम कसं बनवणार, असं एकही त्या ठिकाणी म्हणत नाही. तुम्हाला सांगतो, विठ्ठल सहकारी साखर कारखाना तुम्हाला माहित असेल, जो 580 कोटीचा कर्ज असणारा कारखाना चालू होऊ शकतो, आपला 250 कोटी कर्ज असणारा का चालू होऊ शकत नाही? जे आतापर्यंत म्हणत होते मी सगळ्यांना भेटलोय, या पुढाऱ्यांना भेटलो, कारखान्याच्या इलेक्शनचं काय करायचं काय नाही, ते म्हणे कारखाना चालूच होऊ शकत नाही. कारखान्याची खूप बिकट परिस्थिती
आम्ही काही म्हणले कारखाने विकलेले आहेत, तर कसं काय कारखाना चालू होणार? आज तेच म्हणतात की आम्ही कारखाना चालू करून दाखवणार, म्हणजे किती पुढे बोलायचं. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला सर्वांना एवढंच सांगेल, हे जर वजन जे सांगतायत आता की आम्ही कारखाना चालू करणार, हे काही नाहीये. जसं एक जणांनी सांगितलं, कदाचित त्यांना कारखाना भाडे तत्व द्यायचं आहे किंवा विकायचंय. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जे आता महायुती म्हणतात त्यातलं एक जण काय म्हणलं माहिती, माझ्या शेजारी बसल्यानंतर, आम्ही भेटल्यानंतर, त्यावेळेस म्हणजे अर्ज भरायची प्रक्रिया चालू होती. त्यात काही संचालक व्हायचं कशासाठी, तर जाता जाता काहीतरी 10-15 लाख तेवढेच मिळून जातील म्हणे कारखाना देताना. म्हणजे अशी प्रवृत्तीची लोक जर आपल्या ह्याच्यामध्ये काही पुढारी असतील तर निश्चितच ही संस्थेचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सुद्धा जिथं जिथं शेतकऱ्यांच्या अडचणी असतील, जिथं जिथं एखादी संस्था अडचणीत असेल, तिला चांगलं बनवण्यासाठीच आम्ही इथे येणार. आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी काय आम्हाला कुठल्या कार्यकर्त्याला संधी मिळावून निवडणूक लढवायची नाही. आमच्याकडे आलेले सर्व कार्यकर्ते शेतकरी आहेत, कामगार आहे. यांची एकच भावना आहे की यांनी सर्वांनी कष्ट केलेले त्या कारखाना चालवण्यासाठी, काहींनी पैसे दिलेले कारखाना चालवण्यासाठी, काही शेअर्सची रक्कम भरलेली, तो सहजासहजी त्या लबाड मंडळीच्या ताब्यात जाऊ द्यायचा नाही. म्हणून हे आमच्या बरोबर आलेले आणि आम्ही सेपरेट कुठल्याही पक्षाचा किंवा कुठलाही आधार नसताना ते आम्ही चळवळीतून आलेल्या लोकांना बरोबर घेऊन हे आम्ही पॅनल केलेला आहे. आता प्रचाराचे 3-4 दिवसच राहिलेले आहेत. त्यामुळे सर्व सुज्ञ नागरिकांना एवढीच विनंती राहील की आपण सर्वांना संधी देऊन बघितलेली. आम्ही कारखाना चालू करून तुमच्या समोर आलेले, ह्या समोरच्यानी एकदाही तो कारखाना कधी चालवलेला नाही. चालू म्हणजे स्वतःच्या हिमतीव किंवा स्वतःच्या पैशाने चालू केलेला नाही. आम्ही चालू करून तुमच्या पुढे मत मागायला आलेलो. आणि त्याचबरोबर मी पण एक संस्था चालवतो. माझी मी संस्था ग्रामीण भागामध्ये आहे. माझा मी पगार मी 1.25 ते 1.5 कोटी महिन्याला मी माझ्या कर्मचाऱ्यांना देतो. आणि ती संस्था मी ग्रामीण भागामध्ये असून, कर्ज असून सुद्धा ते बँकेच्या कर्जाचे हप्ते सुद्धा वेळेत भरून, पगारी सुद्धा रेग्युलर करून संस्था सक्षमपणे मी चालवतो. तशाच पद्धतीने आदिनाथ सुद्धा सक्षमपणे तुम्हाला चालवून दाखवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आता आपले जे प्रमुख मेन वक्ते आहेत, आजचे प्रमुख आपले राजू शेट्टी साहेब, त्यांना जास्त वेळ मिळावा म्हणून मी अधिक न बोलता पुन्हा एकदा तुम्हाला जाता जाता सर्वांना विनंती करेल की येणाऱ्या 17 तारखेला आपण शिट्टीच्या पुढे रबरी शिक्का मारून आपले जेवढे उमेदवार आहेत त्याच्यात काही बघू नका, एक उमेदवार, एका 2, 9 चिठ्ठ्या तुमच्याकडे येणार आहेत वेगवेगळ्या कलरच्या. जेवढ्या चिठ्ठ्या समोर देतील त्या चिठ्ठीमध्ये जिथं शिट्टी दिसेल तिथं सगळ्यांनी शिक्का मारायचे आणि आदिनाथ शेतकरी विकास पॅनलला प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं असे सर्वांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.